सांगलीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मविया नेत्यांची बंद दारात चर्चा झाली। जयंत पाटील, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांमध्ये गुप्त बैठक झाल्याचं समोर आलंय। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे। महापालिका निवडणुकीसाठी एकत्रित लढण्याबाबतही चर्चा झाली आहे। तर जयंत पाटलांची पत्रकार परिषद सुरू आहे, ऐकूया। मोकळ्या उजाड मानावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही, पाठिंबाच असेल आमचा त्याला। पण झाडं अजून राहिलेली नाही, जंगलं कमी व्हायला लागले। जंगलं कमी झाली म्हणून बिबटे एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले। सगळ्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ आहे। वन्य प्राण्यांच्यामुळे मनुष्य धोक्यात यायला आहे, मानव धोक्यात यायला लागले। आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं पाहिजे। नगरपालिकेच्या संदर्भात जो काही निर्णय झाला, मतदान झाल्यानंतर मतमोजणी लांबणीवर पडली, तसं महापालिकेला पुढे निवडणूक आयोगाने काळजी घेणं गरजेचं आहे। निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं म्हणजे निवडणूक आयोगाचाच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे। सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढं ढकललेलं आहे। निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी। कारण मतपेट्या ठेवल्या लोकांची शंका वाढते। टेक्नॉलॉजी इतकी लांब आहे की मी इथून माझ्या फोनवरून तुमच्या फोनवरून तिसऱ्याला फोन करू शकतो, एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली। आणि त्यामुळं आलेला फोन तुमच्याच फोनवरून आहे का याची शाश्वती आज राहिलेली नाही। मग ईव्हीएम मशीनचं काय घेऊन बसणार? त्यामुळे लोकांची शंका प्रचंड आहे।